होम टूर विषयी. सो एवढंच एक छोटंसंच कारण आहे. आणि त्यानंतर चला अजून बऱ्याचशा कमेंट्स होत्या. हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो बऱ्याच त्यांच्या कमेंट्स होते की ताई होम टूर दे, होम टूर दे. म्हणजे केव्हापासून कमेंट्स होत्या, मी जेव्हापासून ब्लॉगिंग करते ना तेव्हापासून होते. आणि मग मी काही होम टूर दिलीच नव्हती. आणि का देत नव्हती इतके दिवस होम टूर तेही मी आज तुमच्यासोबत ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे. कारण आत्ता पण जस्ट रोहिणीताईंची पण मला कमेंट आलेली आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट्स होते की ताई होम टूर दे, होम टूर दे. पण मी एक रिझन होतं त्यामुळे इतके दिवस मी होम टूर दिली नव्हती. सो आज ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि विहान मग माझ्याकडे कसं बघतोय. तर विहानची जस्ट आत्ता आंघोळ वगैरे झालेली आहे आणि तो सकाळी छान फिरून वगैरे आला. मग त्याला थोडंसं लेट आंघोळ घातलेली आहे. आणि माझ्याबरोबर आत्ता एक मोठा म्हणजे हे होता वाचलेला आहे. तर विहान बोलला की मम्मा मला सुसू आले म्हणून. मग ठीक आहे म्हटलं, चल तू बाथरूममध्ये. मग त्याला मी बाथरूममध्ये घेऊन गेली आणि तिथे त्याला उभे करायला मम्मा मला गरम पाणी करायला ठेवू म्हटलं त्यांना. मग तो असं कधीच म्हणतो जेव्हा त्याला शिशी वगैरे झालेली असेल तर तो म्हणतो की मम्मा पाणी गरम करायला ठेव म्हणून. सो मग मी त्याला सांगितलं की विहान इथंच थांब आणि खालती उतरू नको वगैरे, आणि मी पाणी गरम करायला ठेवते म्हणून. कारण पाणी हे गॅसवर आम्हाला गरम करावं लागतं, कारण विहानमुळे मी हीटर वगैरे असं काही यूज करत नाही. त्यामुळे मग मी फक्त येऊन गॅस पेटवलाच होता आणि पाण्याचं भांडं मी गॅसवर ठेवणारच होते. तेवढ्यात विहानने ना खालती उतरायसाठी बघितला आणि पडला ना. आणि नेमकी बाथरूमच्या इथं ना असे म्हणजे फरशा आहेत आणि तो पडला ना, असा पडला, जोरात पडला. मी ते भांडं हे सगळं तसंच टाकलं आणि पटकन त्याच्याकडे धावली. तर त्याला लागलं नव्हतं, तो पूर्ण असा उलटा पडला. पण तो नेहमी पडताना एक गोष्ट करतो, म्हणजे तो पूर्ण ना डोकं नाही टेकत. किती वेळा मी ऑब्झर्व केलेला आहे, किती जोरात जरी पडला ना तोल भरपूर सावळतो तो. म्हणजे असं बिलकुलही डोकं खाली टेकायला देत नाही. जर डोकं टेकलं असतं ना, बरोबर अशी वरती फरशी होती त्याच्यावर त्याचं डोकं जोरात जे आहे ते आपटलं असतं. मग त्यामुळे तो खूप घाबरला आणि मग तो पटकन मम्मा मम्मा म्हणून रडायला लागला. मग त्याला थोडंसं समजवलं आणि मग आता आंघोळी वगैरे घालून घेतली. हो ना, लागलं नव्हतं, नाही तर त्याला लागलं असतं ना की तो डेंजर रडतो मग. हो ना, कसं पडलं तू? लागलं का पाया तुला? नाही लागलं ना. आणि विहानचे कपडे घालताना ना आंघोळी केली की खूप नखरे असतात. म्हणजे तू लांबूनच ओळखते की मम्मा कोणता ड्रेस घेऊन येते. जर असा सॉफ्ट आणि छोट्या असेल ना, काय हवं तुला, तर तो घालून घेतं. नाही तर लांब हातांचा असेल ना, नको मम्मा नको म्हणतो. म्हणजे 10-15 मिनटं ना विहानच्या पाठीमध्ये जातात की त्याला ड्रेस वगैरे घालण्यामध्ये, की मम्मा मला हा ड्रेस नको, तो ड्रेस नको म्हणून पळत राहतो. काय हवं माझ्या बेबीला? कात्री नाही घ्यायची. तुम्हाला माहिती की मग बरेच दिवस झाले मिशोवरनं हे कुशनचे कवर आणि सोफा कवर घेतलं होतं, पण ते घालायला काही मुहूर्तच येत नव्हतं. आणि सध्या माझं असं चालू आहे ना की एकच बेडशीट मी कंटिन्युअसली एकच घालत होते. म्हणजे वॉश करायचं, सकाळी वॉश केलं की दुपारी संध्याकाळपर्यंत ते छान सुकतं. बघ दुपारी दिवसभर एवढं कोणी नसतंच, त्यामुळे परत संध्याकाळी तेच घालायची, कारण ते एकदम छान व्यवस्थित बसायचं म्हणून. आणि बाकीचे आहेत ते व्हाईट वगैरे होते तर पटकन त्याच्यावर काय पण सांडलं ना की मग ते परत लगेच घाण व्हायचं म्हणून. तर मग आता मला बघून ना मलाच कंटाळा आला. तर माझं असं ठरलं होतं की नाही काय थोडंसं डेकोर केल्यानंतरच हे घालायचं म्हणून. पण सध्या काही कारणास्तव ते सगळं स्किप झालेलं आहे, म्हणजे थांबवलेलंच आहे मी सगळं ते. तर त्यामुळेच म्हटलं की चला आपण आता मलाच बघून कंटाळा आला आणि थोडंसं नवीन काही गोष्टी केल्या ना की स्वतःलाही थोडंसं फील छान वाटतं. मग त्यामुळेच म्हटलं स्वतःला थोडंसं छान वाटावं घरामध्ये. त्यामुळेच मग म्हटलं की चला आपण आज जे आहे ते आपण घेतलेलं त्याचा यूज करू म्हटलं. ठेवून तरी काही किती दिवस ठेवायचं म्हटलं. आणि हे घातलेलं आहे, पण ह्यामुळे इतका छान लुक येतो ना, खरंच तुम्ही बघू शकता. म्हणजे एखादी गोष्ट आपण वेगळी थोडीशी घरामध्ये गेली ना की खूप छान आणि हॅप्पी वाटतं. सो त्यामधलं जे आहे. विहान पडशील बेटा. सो विहान तिथं बसून बिस्किट खायला लागलेला आहे. झोपा अंजू करा. मी अंगाई म्हणू का? अंगाई हो. मी कुठं झोपू? मी पण झोपू का? हा तिकडं हो, मी पण झोपते. तुझा जागा आहे का? मग माझं कोणता जागा आहे? तिथे झोपायचं का मी? हो, कुठं झोपू? अंगाई म्हणते ना. मग काय म्हणू? उद्या बोलू का? ठीक आहे.
सो चला, जवळजवळ 1 तास प्रयत्न करून मी इथं विहानला झोपवलेलं आहे. असं आमचं रोज चालू असतं. म्हणजे कधी कधी ना मलाच प्रश्न पडतो की मी त्याला झोपवते की तो मला झोपवतोय. असं म्हणून मम्मा झोप, अशी झोप, तशी झोप करतो. अंगाई म्हण, एकदा म्हणतो नाही मम्मा उद्या अंगाई म्हण, असं करत मग तो झोपतो. आता एकदा झोपला ना की जवळजवळ 2 तास झोपेल. 2 तास बिलकुलही त्याचं काही टेन्शन नसतं. पण झोपवताना थोडासा जो आहे तो वेळ घेतो. नॉर्मल मला वाटतं सगळेच मुलं अशी करत असतील विहानसारखी. हे काही कोणासाठी नवीन नाही आहे. आणि चला म्हटलं आज तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊनच टाकू, कारण बऱ्याच त्यांच्या कमेंट्स होत्या. आणि मग असं होतं ना की एखादं म्हणजे आता आपली फॅमिलीच आहे आणि ते आपल्यासोबत म्हणजे काहीतरी शेअर कर म्हणते नाही, आपण जर ते करत नसेल तर त्यांनाही थोडंसं वाईट वाटतंच. तर मग चला म्हटलं जे काय आपलं रिझन आहे ते आपण तुमच्यासोबत शेअर करू. आणि मी का होम टूर इतके दिवस देत नव्हते तेही म्हटलं सांगू. तर तुम्हाला तर माहितीच आहे की हे जे आहे ते रेंटेड आहे, म्हणजे इथं आम्ही रेंटनी राहतो. तर साधारण आमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही वडगावमध्ये राहायचो आणि तिथं जवळजवळ 1 वर्ष आम्ही राहिलो. मग तिथून आम्हाला म्हणजे मी स्वारगेटला ऑफिसला होती तेव्हा, तर तिथून फार ते जवळ होतं. त्यानंतर लग्नाच्या 1 वर्षानंतरच मग कोरोना चालू झाला, लॉकडाऊन चालू झालं, वर्क फ्रॉम होम भेटलं. मग तिथं आम्ही थोडे दिवस राहिलो आणि वर्क फ्रॉम होमचा जो टायमिंग होता सो तिथं पण असंच होतं की गॅलरीच नाही होती. मग मला पण ना तिथं कंटाळायला लागला. मग मी कसं म्हटलं यांना की म्हणजे आता पुण्यामध्ये ना मोस्ट ऑफ अशा बिल्डिंग टाईपच म्हणजे जे असतात ते घरं असतात, असे 4-5 मजलीच्या आहेत म्हणजे आता असतात. आणि आम्ही जेव्हा आलो होतो तिथंच राहिलो होतो. मग तिथं पण असं होतं की बाल्कनीच नाही होती आणि मग मला दिवसभरनं खूप बोर व्हायचं, कंटाळा यायचा. मग यांना मी म्हटलं की चला आपण चेंज करूया, थोडंसं गॅलरी वगैरे असलेलं घेऊ म्हणून. आणि मग गॅलरी तर नाही होती चांगलं, 5व्या की 7व्या मजल्यावर जे आहे ते आम्ही बघितलं, पण मोठ्या मोठ्या विंडोज होत्या, छान हवा वगैरे ह्यायची, असं बघून आम्ही चेंज केलं. आणि तिथं पण मग मला असं झालं की थोड्या दिवसांनी मला तिथं पण काही करमे ना, कारण वर्क फ्रॉम होम होतं तर दिवसभराचा टाईम जायचा आणि त्यानंतर मग माझं ऑफिस चालू होणार होतं. मग तेव्हा तिथून ना थोडंसं आपलं बस स्टॉप होता तो लांब होता आणि तिथं मी जेवढे महिने राहिले ना, 4 महिने मी एकटी कुठंच गेली नव्हती ना, भाजी आणायसाठी कुठं म्हणजे कुठंच गेली नव्हती. जे असेल ते ह्यांच्यासोबत जायचं होतं, जायची मी. आणि त्यानंतर मग माझं आता ऑफिस चालू होणार तर मला नेमका प्रश्न पडला होता की मी सकाळचे तरी मला हे सोडतील पण संध्याकाळचं काय करू. मग आता कधी कधी ह्यांना काम असेल तर ते मग आम्ही एक साथ येणं जाणं आमचं होणारच नव्हतं ते पॉसिबल. आणि तिथं ना थोडेसे कुत्रे वगैरे भरपूर असायचे आणि मला कुत्र्यांपासून ना भीती वाटायची. मग तेव्हा म्हटलं की चला आपण चेंज करूया परत म्हणून. आणि नेमकं तेव्हा आपण म्हणजे लॉकडाऊनच वगैरे होतं आणि एवढं रूम पण अवेलेबल नव्हते. आणि तेव्हा मग असले तरी लॉकडाऊनच्या ह्याच्यात ना रूम एवढा देत नसायचे. मग इथं एक मॅडम राहायच्या ह्यांच्या ऑफिसमधल्या, त्यांनीच मग आम्हाला ही रूम दाखवलेली. मग आता लॉकडाऊनमध्ये कुठं एवढं सर्च करू म्हटलं आणि आम्हाला ते चेंज करायचंच होतं म्हणून मग जे आहे ते आम्ही हे चेंज केलं. कारण इथून माझ्या ऑफिसपर्यंत डायरेक्ट इथं जवळच बस स्टॉप आहे, तिथून मग मला बसेस वगैरे भरपूर इथून बसेस वगैरे असायचे किंवा बसेस नसले तर रिक्षा वगैरे असायचे. आणि सोबतच माझी इकडे एक फ्रेंड पण होती राहायला. मग म्हटलं चला ती पण सोबत असेल तर आपण चेंज करू म्हटलं. आणि तेव्हा मग आम्ही दसऱ्याच्या दिवशी, मला अजूनही आठवते दसऱ्याच्या दिवशी ते आहे तिथून कोथरूडमधून आम्ही इथं शिफ्ट केलेलं. आता मला वाटते विहान 2-2.5 वर्षाचं 5-1 वर्ष झाले असेल जे की आम्ही इथंच राहतो, चेंज केलेलं नाही आहे. आता जेव्हा ऑफिसला यायचं असं तेव्हा काही आम्हाला प्रॉब्लेमच नसायचा, कारण आम्ही सकाळी जायचो संध्याकाळी यायचो. तर मग रूममध्ये थोडंसं राहणं कमी, सुट्टीच्या दिवशी असेल तर आपली सगळी कामं करायची, दुपारनंतर थोडंसं फिरायला जायचं, मग फिरून आलं की थोडंसं कंटाळा असं मग आपलं वेळ बरोबर जायचा तो. त्यानंतर मग इथं पण हाच प्रॉब्लेम आहे की बिलकुल ही गॅलरी वगैरे काहीच नाही आहे. आणि मग मला थोडंसं व्हिडिओ वगैरे करताना नाही काय असा प्रॉपर वगैरे लाईट वगैरे येत नाही. आणि आपण जसं व्हिडिओच्या अँगल जसं शूट करतो ना, जिथं चांगली लाईट येईल ना तो म्हणजे आपण हे चूज करतो, कारण व्हिडिओमध्ये थोडंसं छान वाटतं. आता तुम्ही बघत असाल, तुम्ही म्हणत असाल ना मला की ताई एकच हा कॉर्नर दाखवते किंवा किचनमधलं दाखवते किंवा तिथला दाखवते, कारण किचनच्या इथं मोठी विंडो आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असते. तर तिथून जो आहे ना तो सूर्यप्रकाश छान येतो आणि जेव्हा तो सूर्यप्रकाश छान येतो तेव्हाच व्हिडिओ तो छान होतो. किंवा बघा कधी कधी मी इकडच्या एरियामधले दाखवलं ना तर तिथं एवढा लाईट व्यवस्थितच नाही. माझ्याकडे 2 लाईट आहेत, ते जरी लावले, रिंग लाईट जरी लावली, पण जो नॅचरल लाईट असतो ना
तो नॅचरलच असतो. म्हणजे त्यामध्ये जे व्हिडिओ छान येतात तसे बाकी कुठंहीच येत नाहीत. त्यामुळेच मी काय करते, जिथं लाईट छान येतो ना तोच एरिया दाखवतो. त्यामुळे तुम्हाला ते बिलकुल कोणाला समजतच नाही की हिचं घर कसं आहे, काय आहे, असं बरेच प्रश्न येतात. त्यामुळेच मग मे बी तुम्ही मला म्हणत असाल की होम टूर दे म्हणून. पण खरं सांगू का, होम टूर देण्यासारखं काहीच नाही आहे. अगदी साध्या सिम्पल ज्या आहेत त्या रूम आहेत. किचन तर तुम्हाला दिसत असं की किचन ऑलमोस्ट मी तुम्हाला दाखवतेच. आणि बाकी बाहेरचा एरिया पण तुम्ही बघितलेला आहे. आणि अशी गॅलरी किंवा असं काहीच वेगळं नाही आहे. आणि आमच्याकडे एवढं असं साहित्य पण जास्त नाही आहे. नॉर्मली जे आहे ते एवढंच आहे. कारण रेंटेड घरामध्ये म्हटलं ना की आपण भरपूर असा पसारा वगैरे करून नाही राहू शकत. कारण कधी आपल्याला चेंज वगैरे करावंसं वाटलं तर तो सगळा पसारा घेऊन परत एका शिफ्ट करणे म्हणजे काय एवढं साधी सोपी गोष्ट असते. कारण 2 वेळेला आम्ही शिफ्ट केलं तेव्हाचा माझा अनुभव आहे. तेव्हा तरी आमच्याकडे खूप कमी साहित्य होतं. म्हणजे काहीच नव्हतं म्हटलं ना, भांडी, आमचे कपडे आणि हे एवढंच होतं आमच्याकडे साहित्य. बाकी फ्रीज, TV अशा बाकी मोठ्या काहीच वस्तू नव्हत्या. इथं आल्यानंतर जशी आम्हाला एक एक वस्तूची गरज वाटायला लागली तशा वस्तू घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी नेहमी म्हणते मला कपाट घ्यायचं आहे. म्हणजे माझ्या लग्नामधलं आहे ते गावी आहे. तर आता गावाकडचं सगळंच साहित्य आपण काही इथं आणून भरू शकत नाही. कारण जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही तोपर्यंत. कारण एकदा असं असतं ना, प्रत्येकाचं ड्रीम घर म्हणजे ड्रीम जे असतं होमचं ते माझंही आहे. आणि मग ते जेव्हा होईल तेव्हाच त्या सगळ्या वस्तू तिथं घेऊ असं माझं होतं. पण चला, गरज एक लक्षात घेता मग ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात त्या आम्ही इथं घेतल्या. आणि त्याच्यानंतर आमचा छोटा जो आहे तो संसार इथपर्यंत आम्ही आणलेला आहे विदाऊट कोणाचीही हेल्प. मी असं का म्हणते, कारण जेव्हापासून लग्न झाले तेव्हा आम्ही कोणाचीही बिलकुलही हेल्प नाही आहे आम्हाला. जे काही आम्ही केले ते आमच्या दोघांच्या ह्याच्यावरच. आम्ही थोडं पैसे हे ते सगळं साठवून आमच्या दोघांनी जो आहे तो आमचा संसार इथपर्यंत आम्ही उभा केलेला आहे. यामध्ये आम्हाला कोणाची काही 1 रुपयाचीही मदत आम्ही कधीच कोणाकडून घेतली नाही आणि अजूनपर्यंत घेत पण नाही आहोत आम्ही. कारण आमचं आम्हालाच करायचं आहे म्हणून. तर ते असं आहे. आणि बघू म्हणजे रेंटेड आहे त्यामुळे मग मला असं काही दाखवण्यासारखं पण नाही. नॉर्मल जे आहे ते मी दाखवतेच तुम्हाला. त्यामुळे जे आहे ते मी तुम्हाला होम टूर देत नव्हती. बाकी तसं गॅलरी किंवा असं काहीच नाही आहे किंवा जास्त असं माझ्याकडे काही वस्तू किंवा असं काहीच नाही आहे. मग कशाची होम टूर देऊ असं वाटतं मला. त्यामुळेच मग मी तुम्हाला जे आहे ते इतके दिवस मी होम टूर देत नव्हती. आता बऱ्याच वेळेला असं झालं की मी शूट करायसाठी मग घेतलं होम टूर म्हणून. पण असं विचार काय देऊ होम टूर दे, असं तर काहीच नाही आहे आपल्याकडे. म्हटलं जाऊ दे, जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल छान होईल तेव्हा आपण मस्त हॅपीली जे आहे ती आपल्या फॅमिलीला जे आहे ते आपल्या यूट्यूब फॅमिलीला छान होम टूर देऊ म्हटलं. आता तर तास मी काही हे होम टूर वगैरे देत नाही आहे. बाकी एवढंच रिझन होतं. बाकी काहीच असं होम टूर देण्यामागचं काहीच रिझन नाही होतं. किंवा मग इन केस कुठं चेंज केलं छान असं वाटलं आहे आपल्याला बाबा ते तर मग मी नक्कीच देईन. आता सध्या तर देण्यासारखं काहीच नाही आहे. आता तुम्ही जो माझा पाठीमागचा बघताय हा पूर्ण हॉल आहे. हॉल तसा भरपूर मोठा आहे. तर हॉलमध्ये पण तोच प्रश्न आहे की विंडोज वगैरे काहीच नाही आहे. त्यामुळे जो लाईट असतो ना तो खूप कमी येतो. त्यामुळेच मग मी इथं जिथं लाईट येते ना त्या ठिकाणी जसं शूट करते. आता मला शूट करताना भरपूर प्रॉब्लेम येतो आहे. कारण मग थोडंसं लाईटचाच इश्यू येतो आहे. आता दुपारच्या टायमिंगला इकडून छान लाईट येतो. पण तेव्हाच एकाच ठिकाणी आपण तरी सगळं शूट नाही करू शकत. कारण वेगवेगळ्या अँगलने शूट केलं तर तो थोडासा व्हिडिओ छान येतो. तर बघू आता कसं काय. हेच एक कारण होतं की मी इतके दिवस झाले ते तुम्हाला होम टूर देत नव्हती. आणि रेंटेड घराचं असं नेहमीच वाटतं ना की काय होम टूर द्यायची म्हणून. तर जेव्हा स्वतःच होईल तेव्हा मग मी नक्की देईल. तुम्ही मला सांगायची पण गरज पडणार नाही. मी स्वतःहूनच देईन. आता बघू कधी होतं स्वतःचं मला माहीत नाही आहे. सो चला, तर एवढंच हे छोटंसंच रिझन आहे की एकतर हे घर रेंटेड आहे आणि ह्यामध्ये आमचं असं काही हे नाही आहे की असं मोठं काहीच म्हणजे होम टूर देण्यासारखं असं काहीच नाही आहे. म्हणून मग मला जे आहे ते आतूनच जे आहे ते फिलिंग येत नव्हती की चला हे होम टूर वगैरे द्यायची म्हणून. जर वाटलंच तर बघू मग एखादा तर व्हिडिओ मी बनवेन. मग त्याविषयी जर मला असं मनातून वाटलं तर थोडंसं कलर वगैरे केलं असतं ना की ते मग छान वाटलं असतं व्हिडिओमध्ये. आता उगाच
मी ते दाखवायचं आहे सगळ्यांना व्ह्यूजसाठी, म्हणून मग मी असं कोणतीही गोष्ट करत नाही, तुम्हाला माहितीच आहे. नाहीतर बऱ्याचशा युट्यूबर्सचा पहिला जो व्हिडिओ असतो तो होम टूरचा असतो, भले मग रेंटचा असो किंवा स्वतःचा असतो, कारण त्यावेळेला थोडेसे व्ह्यूज छान येतात म्हणून सगळेच जण करतात. पण माझं असं नसतं की सगळेच जण करायला लागलेत म्हणून मी ती गोष्ट कधी करायला जात नाही. कारण त्या गोष्टीतून आपल्याला एकतर आनंद पण भेटायला पाहिजेत आणि आपल्या मनातून मेन म्हणजे ती इच्छा व्हायला पाहिजेत की चला आपल्याला ते करायचे आहे म्हणून. माझ्या मनातून असं कधी इच्छा अशी आतून जी असते ना ती झालीच नाही होम टूर विषयी. सो एवढंच एक छोटंसंच कारण आहे. आणि त्यानंतर चला अजून बऱ्याचशा कमेंट्स होत्या बऱ्याचशा ताईंच्या, तर ते म्हणजे तुझं यूट्यूबचं पेमेंट आलं का, आलं असेल तर किती आलं आणि ते शेअर कर म्हणून. तर याविषयी पण मी एक सेपरेट जो आहे तो व्हिडिओ बनवणार आहे, कारण त्यामुळे बऱ्याचशा ताईंना हेल्प मिळणार आहे. माझी जशी फजिती झाली तशी मला असं वाटतं की कोणाची होऊ नये, कारण मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या आणि कोणी सांगणार असेल ना या सगळ्या गोष्टी तर थोडंसं बरं पडतं. आणि नसेल तरी आपण किती जरी व्हिडिओज बघितले, काही बघितलं तरी ते डोक्यात जात नाही असं होतं. तर याविषयी पण मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. आणि त्यानंतर आणखी एक होता की हे जे साडी सेलिंगचं आहे तर त्या साड्या कुठून आणल्यास आणि काय ह्याविषयी पण थोडंसं सांग, जेणेकरून बिझनेससाठी हेल्प होईल महिलांना म्हणून. तर हो, लवकरच मी तुमच्यासाठी ना आपण घरून जे जे काय काय बिझनेस करतो ना त्याविषयी पण एक मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. कारण बरेच जण असे असतात ना की पैशांसाठी म्हणून सगळेच जण करतात, असं नाही. माझं पण असं नव्हतं की मला कोणीही फोर्स करत नव्हतं की नाही तू करच, हेच कर तेच कर बाळाला घेऊन, असं कोणाचंही म्हणजे ह्यांचं तर कधीच काही असं हे नव्हतं की मला जे वाटतं ना ते मी करते. फक्त मी ह्यांना विचारते की मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, मी हे करू का. मग त्यांचं असं असतं की कधीच कोणत्या गोष्टीला नकार नसतो. हां तुला वाटतं ना मग तू कर, फक्त चांगल्या गोष्टी. हां आणि मी त्यांच्यासाठी तेच विचारते की मग त्यांचा तो असतोच पाठीमागून सपोर्ट. फक्त यूट्यूबमध्ये ते म्हणजे माझ्या व्हिडिओजमध्ये येऊन ते एकदम असं खुलून कधीच बोलत नाहीत, कारण सगळेच कॅमेरा फ्रेंडली नसतात. नाही तर मग त्यांचा पाठीमागून मला बऱ्यापैकी सपोर्ट असतो, बाकी कोणाचं नसला ना तरी त्यांचा असतो. कारण बऱ्यापैकी मला यूट्यूबमध्ये म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी लागणार असतात ना त्या ते घेऊन यायचं काम तेच करतात, कारण मी बाळाला घेऊन कुठं जात नाही. मग मला कोणती तरी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची असेल, त्याचं लागणारं सगळं साहित्य किंवा मग अजून काय असेल तर सगळं तेच मला देतात. सो त्यांच्यावर जे आहे ते म्हटलं तरी चालेल. तर मग साडीचं जो हे केला त्याच्यामध्ये पण यांचा बराचसा वाटा आहे म्हटलं ना तरी चालेल. आणि बऱ्याचशा तर मला हेच सांगायचं होतं की आपल्या फॅमिलीचा छान सपोर्ट असेल ना, फॅमिलीचं म्हणण्यापेक्षा जर मॅरिड रूमवर असेल आणि तिच्या पाठीमागे एखादा नवरा खंबीरपणे भक्कम तिच्या पाठीमागे उभं राहिला ना तर ती स्त्री काहीही करू शकते म्हटलं ना तरी चालेल. कारण बऱ्याच वेळेला मी पण डिमोटिवेट व्हायची, मला असं वाटायचं की एकदा मला काहीच करायचं नाही पण हे म्हणायचं अगं तू तुझ्यामध्ये ना तेवढं टॅलेंट आहे, तू करू शकतेस ह्या सगळ्या गोष्टी, सो तू कर, मी आहे तुझ्या पाठीमागे. सो एवढं जरी माणूस बोलला ना तरी खूप छान वाटतं. आणि त्याचमुळे मग मी जे आहे ते हे सगळं करते आहे. असं नाही की आमच्यामध्ये अशी बिलकुलही वाद वगैरे होत नाही, तसं नाही. बऱ्याचशा वेळेला छोटी मोठी भांडणं होतात. परवाच आमच्यामध्ये भांडणं झाली होती आणि मी 2 दिवस त्यांच्याकडून बोलली नव्हती. सो अशी छोटी मोठी तर आमच्या ते भांडणं होतच राहतात. तर ही मग ज्या आहे ती ज्याची चूक असेल तो सॉरी बोलून मग आम्ही जे आहे ते, कारण आमचं असं आहे ना की तिसरे भांडलेलं 2 दिवसानंतर मग जे आहे ते आम्ही बोलतो. खरं मला जास्त दिवस असं करमत नाही न बोलता. माहीत नाही मला राग येतो मी तेव्हा खूप चिडचिड करते, पण शेवटी आहे जे ते यांच्याबरोबर बोलते मी, कारण मला असं धरून असं नाही हे करावं असं वाटतं. जे आहे ते आहे, एवढंच आयुष्य भेटलं आणि त्यामध्ये पण ते रागवून फुगवून घालण्यापेक्षा जो आहे तो छान जगू असं वाटतं. पण राग आला की माझा कंट्रोल होत नाही, हे ह्यांना माहीत आहे. तर ते अजून तुमच्या काही कमेंट्स असतील तर तेही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तसे तुम्हाला रिप्लाय करेन किंवा मग त्यावर एक छानसा व्हिडिओ बनवेन. आणि चला मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एक नवीन छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.